ब्राह्मणासाठी असणाऱ्या शास्त्रपाठाकडे आपण लक्ष देऊयात. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारामधून उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय 1 ते 9 ही वचने, आणि दुसरा शास्त्रपाठ नव्या करारामधून लुक्रू शुभवर्तमान अध्याय 9 वचने 37 ते 43. जुना करार उत्पत्ती 12 1 ते 9, नवा करार लूक 9 37 ते 43 या दोन्ही शास्त्रपाठांकडे आपण यावेळेस लक्ष देऊयात. उत्पत्ती 12 1 ते 9. अब्राहमाला देवाचे पाचारण. परमेश्वराने अब्राहमाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्याचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंततील त्याचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याच्याबरोबर लोट गेला. हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. आपली बायको साराय, पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे घेऊन अब्राम कनान देशात जायला निघाला व कनान देशात ते जाऊन पोहोचले. अब्राम त्या देशातून शखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते. परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तिथे परमेश्वराची एक वेदी बांधली. मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता, तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. तेथून निघून अब्राम प्रवास करत नेगेबकडे गेला. लूक शुभवर्तमान 9वा अध्याय 37 ते 43. भूतग्रस्त मुलगा. नंतर असे झाले की दुसऱ्या दिवशी ते त्या डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्याला येऊन भेटला. तेव्हा पहा, समुदायातून एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, गुरुजी, मी आपल्याला विनंती करतो, माझ्या मुलावर कृपादृष्टी करा, कारण हा माझा एकुलता एक आहे. आणि पहा, कोणी एक आत्मा त्याला धरतो आणि हा एकाएकी ओरडतो. मग तो ह्याला असा पिळतो की ह्याला फेस येतो. तो ह्याला पुष्कळ ठेचतो व ह्याला सोडत नाही. त्याला काढून टाकावे म्हणून आपल्या शिष्यांना मी विनंती केली, परंतु त्यांना तो काढता येईना. येशूने म्हटले, अहो विश्वासहीन व कुटील पिढीचे लोक हो, मी कोठवर तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू. तू आपल्या मुलाला इकडे आण. तो जवळ येत आहे इतक्यात भूताने त्याला आपटले व पिळून टाकले. पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले आणि मुलाला बरे करून त्याच्या बापाजवळ परत दिले. देवाचे हे महासामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले. कायतयास करावे, कायतयास करावे, कायतयास करावे, कायतयास करावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे. मी
बाप चराचा तू अचराचा, बाप चराचा तू अचराचा, बाप चराचा तू अचराचा, बाप चराचा तू अचराचा, वेळ मला न चढावे, वेळ मला न चढावे, वेळ मला न चढावे, वेळ मला न चढावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, 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 ख्रिस्त द्वाराले करू तव मी, 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 उमगुनी नित्य रमावे, उमगुनी नित्य रमावे, उमगुनी नित्य रमावे, उमगुनी नित्य रमावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, 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 तव वत्सलता वत्स म्हणे मज, 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 हे नच मी विसरावे, हे नच मी विसरावे, हेनच मी विसरावे, हेनच मी विसरावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, 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 जिकडे तिकडे मज भावंडे, जिकडे तिकडे मज भावंडे, तिकडे तिकडे मज भावंडे, तिकडे तिकडे मज भावंडे, परके कोणी नसावे, परके कोणी नसावे, परके कोणी नसावे, परके कोणी नसावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, 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 मी तुझ बाप सदैव म्हणावे. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान,
बिगड़ी थी मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली। मेरी सूरत बिगड़ी थी मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली। क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। आई जीवन में खुशी आई अपनी जिंदगी, तू है जिंदा शाफिया तूने ये है किया। आई जीवन में खुशी आई अपनी जिंदगी, तू है जिंदा शाफिया तूने ये है किया। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। अपनी रूह भर दिया अपनी शक्ति मुझको दी, ताकि तुम्हें गवाही तेरे जी उठने की। अपनी रूह से भर दिया अपनी शक्ति मुझको दी, ताकि तुम्हें गवाही तेरे जी उठने की। क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। हा हालेलुया, 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 आमीन। सरस्वती को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना। तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना। तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। हा हालेलुया, हा हालेलुया, हा हालेलुया, हा हालेलुया,
को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी सनैया को भवसागर में खोने न देना। हा 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 हालेलुया, हा हा हालेलुया, हा हालेलुया, हा हालेलुया, हा हालेलुया, यावेळेस देवाच्या वचनाकडे लक्ष लावत असताना दोन वडील माझ्या समोर आहेत. एक आहे अब्राहम आणि दुसरा आहे लुक्रुस शुभवर्तमानातला वडील की ज्याचं नाव लिहिलेलं नाही. ह्या दोन्ही वडिलांकडं आपण लक्ष लावणार आहोत. त्याचप्रमाणे पाहत असताना बरेच वर्षानंतर मदर्स डेची सुरुवात अगोदर झाली, त्याच्यानंतर बरेच वर्षानंतर फादर्स डेची सुरुवात झाली. फादर्स डेची सुरुवात करण्याच्या पाठीमागं कारण जे आहेत ते आहेत मुलगी. एका मुलीने आपल्या वडिलांना आपल्यावरती आईसारखी प्रीती करताना पाहिलं आणि ह्या मुलीच्या मनामध्ये वारंवार प्रश्न यायचा की मंडळी आणि आमच्या देशामध्ये म्हणजे त्यांच्या देशामध्ये मदर्स डे मेच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो, वडिलांसाठी फादर्स डे का साजरा केला जात नाही. आणि म्हणून त्या मुलीने आपल्या वडिलासाठी पहिला फादर्स डे साजरा केला. त्याच्यानंतर अमेरिकन असणाऱ्या सेनेटनी त्या गोष्टींची नोंद घेतली आणि अमेरिकन सेनेटनी आणि किंबहुना पाश्चिमात्य राष्ट्रांनी जून महिन्याचा 3रा रविवार हा फादर्स डे म्हणून सगळीकडे घोषित केला आणि तेव्हापासून फादर्स डे जगभरामध्ये साजरा केला जात आहे. हा बापवार आहे आणि ह्या बापवाराच्या दिवशी देवाने आम्हाला जे वडील दिलेले आहेत आणि आम्हाला जे वडीलपण दिलेलं आहे त्यासाठी देवाचं गौरव करणं आणि आमचं वडीलपण पुन्हा तपासून पाहणं हे नितांत गरजेचं आहे की आम्ही जात असताना बरोबर जात आहोत का, त्यासाठी आम्ही फादर्स डे साजरा करतो. आज चर्चमध्ये बसलेल्या सर्व वडिलांना हा फादर्स डे आशीर्वादाचा जाऊ ही देवाकडे प्रार्थना आणि तुम्हाला शुभेच्छा आहेत. पहिलं अब्रामाकडे लक्ष लावूयात. अब्रामाचं पाचारण आहे. प्रिय बंधू भगिनींनो, वडील एक तर आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या पुढच्या पिढींसाठी एक तर आशीर्वाद ठरतील किंवा शाप ठरतील, दोन्ही संगती ठरणार नाहीत. आम्ही आमच्या पुढच्या पिढींसाठी आमच्या लेकरांसाठी आशीर्वाद ठरायचंय का शाप ठरायचंय हे ज्या त्या वडिलांवरती अवलंबून आहे. आज आम्ही चर्चला आलेलो आहोत. उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय काढणार आहोत. ज्यांनी ज्यांनी बायबल आणलेले आहेत त्यांनी आपले बायबल वर करावेत. आपले स्वतःचे आणलेले बायबल वर करावेत. वडिलांनो, जर आपल्या मुलांनी बायबल आणले नाहीत तर बघा, ज्यांच्याकडे बायबल नाहीत त्यांना विनंती आहे, जर तुमच्याकडे बायबल नसेल तर चर्चकडं फ्री बायबल आहे. आपण फ्री बायबल चर्चकडून घेऊन जाऊ शकता. कारण की तुमच्याकडे बायबल नाही, बायबल आणायची चर्चला येताना आम्हाला लाज वाटू नये अशी आमची वृत्ती असायला हवी. आम्ही चर्चला आलो, आम्ही बागेत फिरायला नाही आलो. आणि म्हणून उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय इकडे येऊयात. ह्या 12व्या अध्यायामध्ये अब्राम नावाचा हा मनुष्य आहे आणि ह्या अब्रामाने देवाच्या वचनाचं पालन केलं आणि त्यामुळं त्याच्या हजारो पिढ्यांना देवाने आशीर्वाद दिला. ज्या वेळेस आम्ही देवाकडे पाहतो त्यावेळेस ह्या अब्रामाचं जीवन फार चांगलं जीवन होतं. आम्ही अब्रामाच्या म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायापासून ज्यावेळेस पुढे येतो त्यावेळेस उत्पत्तीच्या पुस्तकाच्या शेवटपर्यंत म्हणजे 50व्या अध्यायापर्यंत हा जो टाइम ब्लॉक आहे ह्या टाइम ब्लॉकला पाहणं फार गरजेचं आहे. कारण की पवित्र शास्त्र हे जे आहे हे त्या वेळेत लिहिलं गेलं आणि त्या वेळेत त्या आशीर्वादाचं झालं आणि आज आहे आशीर्वाद. परंतु ती वेळ आम्हाला माहीत असणं नितांत गरजेची आहे. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 1ल्या अध्यायापासून ते उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायापर्यंत एक टाइम ब्लॉक आहे की जी पवित्रतेची धारणा आहे, ज्या ठिकाणी पाप नव्हतं. 3ऱ्या अध्यायानंतर आदाम आणि त्याची स्त्री आणि मध्यभागी असणाऱ्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाल्लं आणि ते खाल्ल्यानंतर जगाची खरी असणारी कालगणनेची सुरुवात झाली. आणि पहिली कालगणना जी आहे जी सुरुवात झाली ती मनुष्याच्या पतनापासून आणि ती येते अब्रामापर्यंत की ज्याकडे आम्ही पाहतो की ख्रिस्तपूर्व 2100 पर्यंतचा हा कालावधी आहे. जो उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय ते उत्पत्तीचं पुस्तक 50व्या अध्यायाच्या शेवटच्या वचनापर्यंत ही जी टाईम लाईन आहे
ही टाईमलाईन आहे. उत्पत्तीचं ख्रिस्तपूर्व 2100 ते ख्रिस्तपूर्व 800 हा कालावधी आम्हाला या ठिकाणी नमूद केलेला दिसतो. परंतु ज्या वेळेस आम्ही अब्रामाकडे येतो, अब्रामाला देवाने ज्या वेळेस पाचारण केलं त्यावेळेस अब्राम हा ऊर देशामध्ये राहत होता. अब्राम राहत असताना अब्रामाचे वडील, अब्रामाचे भाऊ, नातलग, मित्र ह्या सगळ्यांसंगती अब्राम त्या ठिकाणी राहत होता. अब्राम आपलं जीवन चांगलं जगत होता. परंतु सर्वसमर्थ देव, जो राजांचा राजा आणि राजराजेश्वर, जो आपल्या कृपेमध्ये जगामध्ये वस्तीला असणाऱ्या माणसांकडे तो लक्ष लावतो आणि त्यातून तो आपल्या असणाऱ्या उदात्त योजनेसाठी माणसांना निवडून घेतो, माणसांचं सिलेक्शन करतो. त्या देवाने अब्रामाकडे आपली नजर लावली आणि अब्रामाला त्याने त्याच्या असणाऱ्या लोकांचा कुलाधिपती व्हावा म्हणून देवाने त्याला पाचारण करण्यासाठी हाक मारून देवाने त्याच्या संगती वार्तालाप केला, की जो वार्तालाप आम्हाला उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय 1 ते 9 वचनामध्ये किंवा 1 ते 3 वचनामध्ये पाहायला भेटतो. आणि ह्या वार्तालापामध्ये किंवा ह्या संभाषणामध्ये देव अब्रामाशी बोलत असताना देव अब्रामाला म्हणतो, अब्रामा, माझ्यासाठी तुझ्याकडं उदात्त योजना आहे, किंबहुना तुझ्यासाठी नाही तर तुझ्यानंतर तुझ्या पिढ्यानपिढ्यांसाठी ती योजना आहे. माझ्याकडं तुझ्या पिढ्यानपिढ्यांसाठी माझ्याकडं आशीर्वाद आहे, परंतु त्या आशीर्वादाचा असणारा प्रमुख तू आहेस. आणि म्हणून एक तर वडील आपल्या कुटुंबासाठी आणि पुढच्या पिढींसाठी आशीर्वाद होऊ शकतात किंवा शाप होऊ शकतात. आम्ही आमच्या लेकरांसाठी काय होणार आहोत हे आम्ही शोधून पाहणं आणि त्याकडे लक्ष लावणं फार गरजेचं आहे. परमेश्वर अब्रामाला म्हणाला, अब्रामा, तुला जर तुझ्या सर्व पुढच्या पिढींसाठी आशीर्वाद व्हायचं आहे तर तुला सुरुवातीला मी सांगेल त्यातल्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि अब्रामाला परमेश्वराने हाक मारली आणि परमेश्वर म्हणताना असं म्हणाला, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. 2 गोष्टी देवाने अब्रामाला करायला सांगितल्या. एक गोष्ट सोडायला लावली आणि दुसरीकडे प्रस्थान करायला लावलं. जे सोडायला लावलं त्याच्यामध्ये आहे, तो म्हणतो की तू आपला देश, आपल्या बापाचं घर व आपले नातेवाईक हे सोडून दे. देवाने अब्रामाला सांगितलं, अब्रामा, ज्या लोकात तू राहत आहे ह्या लोकात तू राहू शकत नाही. ज्या देशात तू राहत आहेस तो तुझा देश नाही. तुझ्यासाठी माझ्याकडे दुसरा वचनदत्त देश आहे. तुझ्यासाठी माझ्याकडे असा देश आहे की ज्या देशामध्ये दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत. तुझ्यासाठी माझ्याकडे देश आहे की ज्या देशामध्ये तू वस्तीला गेल्यानंतर तो देश मी तुझ्यानंतर तुझ्या पिढ्यांना सर्व काळासाठी मी देणार आहे. तुझ्यासाठी माझ्याकडे वचनदत्त भूमी आहे. ती भूमी अशी आहे की त्या भूमीच्या असणाऱ्या 4 सीमा ह्या मी प्रस्थापित केलेल्या आहेत. इतर देशासाठी सीमेंविषयी देव बोलत नाही, पण परमेश्वर अब्रामाला वचनादाखल देत असणारा हा वचनदत्त देश की जो त्याच्यानंतर त्याच्या लेकरांना देणार आहे, त्याविषयी लिहिताना तो असं म्हणतो की हा जो देश मी देत आहे ह्या देशाची सीमा मी स्वतः अधोरेखित केलेली आहे. आणि म्हणून अब्रामा, येथपासून येथपर्यंत, तेथपासून तेथपर्यंत हा देश मी तुझ्यानंतर तुझ्या असणाऱ्या पुढच्या वंशांना देणार आहे. परंतु त्या अगोदर तुला सुरुवातीला ज्या देशात राहत आहे तो देश तुला सोडणं गरजेचं आहे. तो सोड. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जुन्या गोष्टी घेऊन आम्ही नवीन गोष्टीमध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणून नवीन करारामध्ये लिहित असताना लिहिलेलं आहे, जुने ते होऊन गेले, पहा सर्व नवीन झालेलं आहे. आम्ही आमच्या जुन्या गोष्टी घेऊन नवीन गोष्टी एकत्र करू शकत नाही. म्हणून येशू ख्रिस्त पण म्हणतो, जुन्या वस्त्राला नवीन वस्त्राचं ठिगळ लावत नाही आणि नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात घालत नाही. जर घातला तर द्राक्षरस आणि बुदले दोन्हीही खराब होऊन जातात. म्हणून परमेश्वर अब्रामाला म्हणतो, अब्रामा, तुला तुझा देश सोडायचा आहे, तुझे नातेवाईक सोडायचे आहेत आणि तुला तुझ्या बापाचं घर सोडायचं आहे. अनेक वेळेस नातेवाईक प्रॉब्लेमॅटिक आहेत का हो? एका माणसाने म्हटलेलं आहे आणि त्याचं वाक्य तेवढंच खरं आहे, ऑल द बिग डिझिजेस आर हॅपन थ्रू द ब्लड, आयदर इन सोसायटी ऑर इन द बॉडी. समाजामध्ये असो किंवा शरीरामध्ये असो, सगळे मोठे आजार हे रक्तातूनच होतात. अनेक वेळेस नातेवाईक प्रॉब्लेमॅटिक आहेत. नातेवाईक म्हणतात, अरे आम्ही तुझ्यासाठी हे केलं तर मग तुला हे करायला काय हरकत आहे? मी तुझ्यासाठी उभा राहिला, तू आज माझ्या चुकीसाठी उभा राहा.
अनेक वेळेस नातेवाईक म्हणतात नाही आपण भाऊबंद आहोत, एका रक्ताचे आहोत, त्यामुळे हे चूक आहे तरी आम्ही केलं पाहिजे. आणि शास्त्र म्हणून अब्रामाला म्हणतं अब्रामा तू नातेवाईक सोड. म्हणून अब्रामाने ज्या वेळेस त्याच्या मुलासाठी पत्नी शोधण्याचा प्रयत्न केला किंवा पत्नी शोधायला एलिएजरला सांगितलं असतो, म्हणतो हे एलिएजरा तू माझ्या नात्यागोतून जाऊन तिकडची मुलगी आण, कारण ज्या कनान देशात मी राहत आहे का त्या कनान देशातली मुलगी नको, कारण की माझी संस्कृती आणि कनान देशाच्या मुलीची संस्कृती ही निराळी आहे. ती माझ्या घरामध्ये येऊन माझ्या घराचा बाजार मांडेल. नातेवाईकसाठी सोडण्यासाठी सांगत असताना तो म्हणताना असं म्हणतो तू सगळे नातेवाईक सोड, कारण की मी तुला दुसऱ्या देशात घेऊन जाणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये म्हणताना म्हणतो ज्याने माझ्यासाठी आई बाप, भाऊ बहीण, नातलग सोडलेत, घरदार सोडलं, त्यांना ह्या जगामध्ये मी 100 पटीने देईल आणि त्याच्यासाठी अनंतकालिक जीवनामध्ये वाटाही ठेवलेला आहे. नातेवाईक सोड. मग तिसरी गोष्ट म्हणतो देश, नातेवाईक आणि आपल्या बापाचं घर. तो म्हणतो तुला तुझ्या बापाचं घर सोडायला पाहिजे. तू तुझ्या वडिलांच्या सिक्युरिटीमध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहेस. तुझ्या वडिलाला इकडं सगळेजण ओळखत आहेत, परंतु तुला माझी इच्छा आहे की लोकांनी तुला तुझ्या वडिलाच्या नावाने ओळखू नये, तर लोकांनी तुला माझ्या नावाने ओळखणारं ठरावं, म्हणून तू तुझ्या बापाचं घर सोड. आणि मग अब्रामाने हे ऐकलं, ह्या 3 गोष्टी सोडल्या आणि एक गोष्ट करण्यासाठी देवाने लावली. आणि ती जी गोष्ट आहे ती ही आहे की परमेश्वर म्हणाला अब्रामाला अब्रामा मी दाखवेल त्या देशात जा. कोणता देश, त्याची जॉग्रफी काय, त्याची त्या ठिकाणी काय पिकतं काय पिकत नाहीत, लोक कसल्या स्वभावाचे आहेत, काय पेहराव घालतात, काय बोलतात, कुठली भाषा बोलतात काही माहीत नाही, पण तू चल मी तुला नवीन देशात दाखवेल त्या देशात जा. आणि अब्राहम देवावरती विश्वास ठेवून निघाला. प्रिय बंधू भगिनींनो, विशेष करून वडील जण हो, आम्ही आमच्या कुटुंबाचं संगोपन करण्यासाठी आणि आमच्या पिढ्यानपिढ्यांना आशीर्वाद देण्यासाठी देव आम्हाला जे सोडायला लावतो ते सोडून देव जे आम्हाला धरायला लावतो ते आम्ही धरत आहोत का आम्ही जे धरायला नको ते धरून आहोत. जे धरायला नको ते जर धरून आहोत तर आमच्या पिढ्या पुढच्या कधी आशीर्वादित होणार नाहीत. अब्राम निघाला. अब्राम ऊर देशातून निघाला आणि आम्ही लगेच असतो तो ऊर देशातून निघाला आणि कनान देशात आला. नाही, ऊर देशातून निघाल्यानंतर मध्ये मोठं माळरान आहे ज्याला आपण फर्टाईल करसेंड म्हणतो, म्हणजे हरित चंद्रकोर. त्या हरित चंद्रकोरातून एका बाजूला जो आहे तो आहे ऊर देश. त्या ऊर देशातून तो प्रवास करत 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 तो लांबचा पल्ला गाठून मग देवाने दाखवलेल्या देशामध्ये आला. आणि जसा तो देशामध्ये आला तसा येत असताना त्याला देवाची कृपा, देवाचं नाव, देवाचं सामर्थ्य, देवाचा अधिकार, देवाचा पुरवठा हे समजलं. कारण की शास्त्र आम्हाला शिकवताना असं म्हणतं परमेश्वर अब्रामाला एल शद्दाय म्हणजे सर्वसमर्थ परमेश्वर म्हणून प्रगट झाला. आमच्यासाठी आमच्या देवाची ओळख काय आहे? वडिलांनो, आम्ही देवाला काय म्हणून ओळखतो? का आमचा देव हा आमच्या संगती 5 मिनिटाचा देव आहे. आम्ही प्रार्थना तर करतो देवाकडे, परंतु आम्ही म्हणतो जर हे झालं तर देवाचा चमत्कारच ठरावा. आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो त्या प्रार्थनेवरती विसंबून राहायला शिकायला हवं की देव असंच करणार आहे. आम्ही असं म्हणू शकत नाही की मी ही प्रार्थना केली परंतु ह्या प्रार्थनेच्या विरोधामध्ये सरकारचे अमुक अमुक नियम येत आहेत आणि म्हणून सरकारचंच खरं होईल, मग प्रार्थना करायचीच नाही. आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही देवावर विसंबून राहत आहोत. आणि परमेश्वर अब्रामाला म्हणतो अब्रामा मी तुझा एल शद्दाय परमेश्वर आहे. आज देवाचे लोक आम्ही देवाचं वचन ऐकत असताना आम्हाला आमच्या वडिलांनी ज्या देवाची ओळख करून दिली तो देव कोणता आहे? परवा दिवशीच अरविंद साळवे अंकल हे जे आहे त्यांचं निधन झाल्यानंतर आम्ही उज्ज्वला मावशीच्या इथं बसलो होतो. शशिकांत होता, नितीन होता, दीपक होते, त्याच्यानंतर नाशिकर पाळक साहेब होते, राजेश होते. आणि बोलता बोलता विषय आला. शशिकांत म्हणला 52 वर्षाचं आयुष्य लागलं. म्हणलं ही पिढी फार देवासंगती विश्वासू पिढी आहे. ह्यांनी देवाला सोडलं नाही. आमचं भौतिक आर्थिक नुकसान झालं तरी त्यांनी देवाला सोडलं नाही आणि देवाने त्यासाठी त्यांना सन्मानित केलं. असे पुष्कळ जण आहेत की ज्याच्याविषयी साक्ष दिली. आज आमच्या विषयी ज्यावेळेस जो ख्रिस्त आम्हाला आमच्या पूर्वजापासून मिळाला तो आम्ही तसाच धरलेला आहे का तो ख्रिस्त आम्ही बदलला? अब्रामाने नाही बदलला.
अब्रामाने तोच देव इसाकाला दिला. आणि म्हणून इसाकाला पण ज्या वेळेस इसाका संगती देव बोलतो त्यावेळेस इसाक देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतो. त्या इसाकाने तोच देव की जो अब्रामाचा देव होता प्रकट झालेला, तोच देव त्याने याकोबाला दिला. आणि म्हणून याकोब ह्या दोघांपेक्षा वेगळा आहे. म्हणून दुष्काळ जरी पडला तरी याकोबाला मिसर देशात जायचं नव्हतं, कारण याकोबाला असं वाटत होतं की अरे मी जिवंत आहे तोपर्यंतच ही भूमी माझ्यानंतर माझ्या लेकरांना भेटणार आहे, म्हणून मी इथंच राहतो. पण देवाने अब्रामाला सांगितलं होतं भूमी मी कधी देणार आहे, कारण अजूनपर्यंत कणानी लोकांच्या पातकाचा घडा भरलेला नाही. अब्राम मोठ्या विश्वासाने निघाला. एल शद्दाय देव, सर्वसमर्थ देव, की ज्या देवाने मला ऊर पासून कणान देशामध्ये आणतानामध्ये काही होऊ दिलं नाहीस, माझं संरक्षण केलं, माझा पुढारी झाला, वारंवार माझ्याशी देव बोलत होता, माझे वडील मरण पावले तरी देव माझा पिता झाला आणि तो मला येतपर्यंत घेऊन आला, माझी पत्नी, माझी गुरेढोरं हे सगळं घेऊन आला. शास्त्रपाठ उत्पत्ती 12च्या असणाऱ्या 5व्या वचनात फार सुंदर म्हणतो, ज्यावेळेस अब्रामाने ऊर देश सोडला त्यावेळेस तो म्हणतो आपली बायको साराय, आपला पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता. कुणी मिळवलेली? त्यांनी म्हणजे अब्रामाने आणि लोटाची, अब्रामाची लोटाची त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता. अब्राम हे म्हणला नाही आता मी चाललोय उधळ्या पुत्रासारखा, बाबा मी चाललोय दुसऱ्या गावी, दे मला माझं भाग. त्याने दुसऱ्याच्या जमिनीवरती आणि वडिलाच्या जमिनीवरती डोळा नाही ठेवला. यदा कदाचित जग त्याला योग्य म्हणत असेल, परंतु पवित्र शास्त्राला योग्य म्हणत नाही. मला योबाचं पुस्तक फार आवडतं. योबाच्या पुस्तकामध्ये मुलं आणि मुली ह्याच्यामध्ये फारकत नाही केलेली. अनेक वेळेस लोक म्हणतात काय म्हणून बहिणींना वाटा द्यायचा, काय म्हणून मुलींना वाटा द्यायचा. योबाच्या पुस्तकात म्हटलेला योब जिवंत असतानाच त्याने आपल्या मुलांसोबत आपल्या मुलींना पण वाटा दिला. ही आहे पवित्र शास्त्राची सत्यता आणि ही आहे पवित्र शास्त्राची कृपा आणि हे आहे पवित्र शास्त्राचं जमीन जुमला वाटणीचं तंत्र. सुंदर आहे ना हो. आता हजारो वर्षानंतर सरकार म्हणते मुलींना पण द्यायला पाहिजे. बायबलमध्ये आजपासून 4000 वर्षापूर्वीच नियम आहे. याकोबाला वाटलं आताच होईल, ते होणार नव्हतं. परमेश्वर म्हणला जोपर्यंत कणानी लोकांच्या पापाचा घडा भरणार नाही त्याला 400 वर्ष लागणार आहेत आणि त्यानंतर तुझी पिढी इकडे येणार आहे. आणि अब्रामाने विश्वास ठेवला. अब्रामाने इसाकाला योग्य तो त्याचा एल शद्दाय परमेश्वर दिला. इसाकाने याकोबाला एल शद्दाय परमेश्वर दिला. याकोबाने आपल्या 12 पुत्रांना एल शद्दाय परमेश्वर दिला. अब्रामाने ठेवलेल्या विश्वासामुळं ख्रिस्तपूर्व 2000 मध्ये अब्राम आहे, तेव्हापासून आज 4000 वर्ष झाले. तरी 4000 वर्ष झाल्यानंतर देखील अब्रामाच्या संतानाला देवाने दिलेले उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायातल्या 1 ते 3 मध्ये असणारे 7 आशीर्वाद जे आहेत त्यापैकी एकही आशीर्वाद देवाने कॅन्सल केला नाही. देवाने ते आशीर्वाद दिले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आमच्या पिढीला एक तर देवाचे आशीर्वाद देऊ शकतो, नाही तर आम्ही त्यांना शापग्रस्त करू शकतो. आम्ही आमच्या पुढच्या पिढीला काय देणार आहोत हे आमच्यावरती अवलंबून आहे. धनदौलत आणि पैसा हे वडिलापासून मुलांना मिळालेला वतन भाग आहे. परंतु ती धनदौलत आणि पैसा जर योग्य मार्गाने जर आमच्याकडे आलं तर ते योग्य आहे. सध्या जगात हे चाललंय. मागच्या आठवड्यात मी म्हणालो माझं ते माझं, तुझं ते माझं आणि त्याचं ते पण माझं. मागच्या आठवड्यात मी पेन्शनचं उदाहरण दिलं. खूप उदाहरण आहेत माझ्याकडे. काही महिन्यापूर्वी, काही वर्षापूर्वी न्यूजपेपरला सारखी बातमी येत होती. रेमंड कंपनीचे मालक ठाण्याच्या असणाऱ्या रस्त्यावरती फिरताना दिसले आणि कुणीतरी ओळखलं आणि ते म्हणाले माझी सगळी प्रॉपर्टी मुलाला दिली आणि मी आता रस्त्यावर फिरतोय आणि जे माझं घर आहे कमीत कमी ते तरी मिळावं मी यासाठी भांडत आहे. आमचं जे आहे ना ते आमचं आहे. उधळ्या पुत्राची वृत्ती आम्ही ठेवू शकत नाही. उधळ्या पुत्राची वृत्ती काय होती? लुबाड, घे बापाचं, जा निघून, कर खर्च. माझा एक मित्र आहे, त्याचं फार सुंदर वाक्य आहे मुलांना, जरूरत तो खुद के सैलरी से मिटा सकते हैं
जरूर तो खुद के सैलरी से हो जाती है, लेकिन छान चौकी पिता के सैलरी पे निर्भर रहती है. आई बापाच्या पगारावरती मुलांची छान चौकी चालते, कारण की पगारात स्वतःच्या फक्त गरजा भागवल्या जातात. मुलगा सहज येऊन पुढे उभा राहतो म्हणतो मला आता आयफोन हवा आहे. वडिलांच्या आणि आईच्या खिशात पैसे आहे की नाही तो बघत नाही, परंतु स्वतःचा पगार येऊ लागला की मग त्याची गोळाबिरी सुरू होते की आता कुठं कसं काय करायचं. आम्ही ज्यावेळेस देवाकडे येतो त्यावेळेस देवाकडे आल्यानंतर अब्राहमाचा एल शद्दाय परमेश्वर ह्याची आमची ओळख व्हायला हवी, कारण त्या 7 आशीर्वाद आहेत. एक आशीर्वाद आहे तुझ्यामुळं पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादाचे होतील. तो आशीर्वाद देणारा देव हा अब्राहमाचा देव आहे, आणि त्या अब्राहमामुळे आमच्याकडे ख्रिस्त आला. आम्ही त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवला. अब्राहमामुळे गेले 4000 वर्ष हे इस्रायली लोक अब्राहमाचा वंश किंबहुना इसाकाचा वंश, अब्राहमाचा म्हणण्यापेक्षा इसाकाचा वंश, अब्राहमाचे 2 वंश झाले ना, एक इसाक आणि दुसरा इश्माएल. अब्राहमाचा वंश म्हटल्यानंतर इसाकाच्या द्वारे इसाकाचा जो वंश आहे त्या वंशाला देव गेले 4000 वर्ष आशीर्वाद देत आहे, कारण की अब्राहम देवासंगती विश्वासू राहिला. अब्राहमाने जी चूक केली तीच इसाकाने पण केली. म्हणून वडील म्हणून आम्ही जी चूक करू तीच चूक आमची मुलं करू शकतात. अब्राहम ज्या वेळेस साराला घेऊन मिसर देशात गेला आणि तो म्हणला तू सांग मी बहीण आहे, कारण की अब्राहमाला स्वतःच्या जीवाची भीती वाटली. आणि ज्या वेळेस फारोने पाहिलं त्यावेळेस फारोने त्याला बोलून सांगितलं की तू हे काय केलंस. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा काही वर्षानंतर, कारण की कनान देशामध्ये दुष्काळ पडणं सारखंच होतं, आणि कनान देशात दुष्काळ पडला. मग इसाक आणि त्याची पत्नी कोण, रिबेका, हे 2 जण जे आहेत हे मिसर देशात गेले. आणि इसाकाने पण तिला सांगायला तू सांग बहीण आहे. वडील जर चर्चला येताना बायबल घेऊन आले ना तर मुलगा बायबल घेऊन, घरातून येताना बघा आपल्या मुलांनी बायबल घेतलंय का हात हलवत निघालाय. शाळेत जाताना आम्ही कसं बघतो, सगळी पुस्तकं घेतली का रे, सगळ्या वह्या घेतल्या का रे, सगळा पेन घेतला का रे, ट्युशनला जात असताना अमुक रजिस्टर घेतलं का रे, आपली मुलं चर्चला येत असताना बायबल घेऊन आला का रे, आपला मुलगा चर्चला येत असताना आपण त्याला दान टाकायला पैसे दिले का रे, हे सगळं बघायला पाहिजे. कारण की इफिस्कारास पत्रामध्ये लिहिलेलं आहे वडिलांनो आपल्या मुलांना प्रभूच्या शिक्षणात आणि शिस्तीत वाढवा. आणि अब्राहमाने ते काम केलं इसाकाविषयी. म्हणून ज्यावेळेस इसाकाची अर्पण करण्याची वेळ आली त्यावेळेस इसाक म्हणतो मी अर्पण व्हायला तयार आहे, कारण माझा वडील ज्या सर्वसमर्थ देवावर विश्वास ठेवतो तो देव सर्वसमर्थ आहे, तो काहीही चिन्ह करू शकतो. माझा देव माझे वडील ज्याच्या मागे निघाले आहेत तो देव ज्याची ओळख माझ्या वडिलांना झाली, त्यांनी जर ऊर देश सोडून जर तो येतपर्यंत आला तर ह्या मोऱ्या डोंगरावर काही घडू शकतं. आमची मुलं आमच्या आत्मिक विश्वासावरती किती विश्वास ठेवतात हे देखील महत्त्वाचं आहे. का आम्ही आमच्या मुलांना म्हणतो काय हरकत नाही बाळा, घडलं का ओके ठीक आहे काय हरकत नाही हे कर, असं झालं का ओके आपण प्रार्थना करत आहोत. आणि मग कुणीतरी येऊन म्हणतं दे लाच तुझा मुलगा पासून पुढे जाईल, आणि आपण म्हणतो व्हेरी गुड, 1 लाख रुपये दिले की मुलाचं काम होतंय. मग आम्ही लाख रुपयाची लाच द्यायला पण तयार बसलो. लाच घेणं आणि देणं हे दोन्ही बायबलच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. वर्षानंतर दुसरा माणूस आला, त्याचं नाव यहोशवा. यहोशवा एका बाजूला, सगळं इस्रायल राष्ट्र एका बाजूला, आणि यहोशवा इस्रायल राष्ट्राला म्हणतो तुम्ही आजच ठरवा तुम्ही कोणाची सेवा करणार. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. हा यहोशवाचा आपल्या मुलांवरती विश्वास होता की मी जर त्यांना म्हणलो आपल्याला परमेश्वराची सेवा करायची तर ते माझ्या असणाऱ्या गोष्टीपासून परावृत्त होणार नाहीत. आज आमची मुलं चर्चला आली नाहीत, कुठे आहेत? वाईट वाटतं ज्यावेळेस सकाळची पहिलं गाणं सुरू होतं ढोलकी वाजत नाही. राजेश परवाच्या मीटिंगमध्ये विषय घ्या, 2-4 जण तयार करा ढोलकी वाजायला. एक ढोलकी आहे आपल्याकडं, कुठं आहेत आपले तरुण, कुठं आहेत? आम्ही नुसतं गात आहोत. मला जर देवाच्या गोष्टीत इंटरेस्ट नाही तर माझी मुलं कशी घेतील? गेल्या आठवड्यात एका मुलाचं उदाहरण सांगितलं, सकाळीच येऊन बिचारा चर्च पुसायचा, कारण देवाने सांगितलं पुस, आणि देवाने त्याला खूप आशीर्वाद दिला.
अब्रामाचा वारसा इसाक, इसाकाचा वारसा याकोब, याकोबाचा वारसा इस्रायल राष्ट्र आणि इस्रायल राष्ट्राचा वारसा गेले 4000 वर्ष चालू आहे. आम्ही आज जर देवाने आम्हाला हाक मारली आणि हे जग जर आम्हाला सोडावं लागलं प्रिय वडिलांनो, तर आमच्या पुढच्या पिढीला आम्ही काय वारसा ठेवून जात आहोत? का आमच्यासारखीच आम्ही आमची पुढची पिढी तयार करणार आहोत? आमच्या पुढच्या पिढीवर का मागच्या आठवड्यात मी राजेश जर कोण प्रबोधन घेत नाही तर हाजरी लावू नका म्हटलो ना, सगळ्यांच्या समोर बोललो. कारण की हा विधी घोषणा करणार आहे. एखादा माणूस घोषणा करत नाही आणि तुम्ही जर हाजरी लावता तर देव तुम्हाला विचारेल आणि त्यासाठी तुमच्या मुलाबाळांना उत्तर द्यावं लागेल. मी फार स्पष्ट आहे माझ्या गोष्टीत, तुमच्यावर प्रेम आहे म्हणून मी सांगतो. आम्ही सांभाळायला पाहिजे. आमच्या पुढच्या पिढीला आम्ही आशीर्वाद देत आहोत का? पैसा म्हणजे आशीर्वाद नव्हे, पैसा म्हणजे आशीर्वाद नव्हे, जमीन जुमला म्हणजे आशीर्वाद नव्हे. आमचा मुलगा जर समजा आज मरण पावला, माझा मुलगा अनमोल साताऱ्यात आहे, आज जर मरण पावला तर तो स्वर्गात जाईल, हा आशीर्वाद आहे. कारण की मला खात्री आहे माझ्या मुलावरती मी माझ्या तारणासाठी काम केले, माझ्या मुलीसाठी काम केलं, तो मिळत तो आशीर्वाद आहे. कारण की नीतिसूत्राच्या पुस्तकात म्हटलेलं आहे पैशाला पंख आहे आणि पैसे उडून जातात. आज एकाकडे आहे उद्या दुसऱ्याकडे असतील. जगामध्ये श्रीमंत लोक कफल्लक होताना बघितलेत आणि कफल्लक लोक ह्या जगाने श्रीमंत होताना बघितलेत. कारण की पैशाला पंख आहेत. नीतिसूत्राच्या पुस्तकात जे म्हटलंय देवाचं वचन कधी खोटं ठरत नाही. आमच्या मुलांसाठी आम्ही काय करत आहोत? येल शब्दाय परमेश्वर दिलाय का आम्ही म्हणतो नाही तुझ्यासाठी ही जमीन जुमला आहे, हे आहे, हे माझं आहे, पण हे पप्पाचं होतं, हे कुभांडाने मी माझ्याकडे घेतलंय. कुभांडाने घेतलेलं कधीच आशीर्वादाचं होत नाही हो. होईल का? म्हणून शास्त्रात लिहिलंय कष्टाने कमवलेला एक एक पैसा वाया जातो. हा शेवटपर्यंत टिकतो. आमच्या कष्टाचं जे आहे ना हे शेवटपर्यंत टिकेल. हा आई वडिलांनी आपल्याला दिलं आनंदाने ते शेवटपर्यंत टिकेल. पूर्वजांनी दिलं आपल्याला आजोबांनी, कधी कधी लोक म्हणतात नाही सरकारचा नियम आहे. काय नियम आहे? काय नियम आहे सरकारचा? काय नियम आहे? बोलावं सगळ्यांना माहिती आहे ना सगळ्याकडं. आजोबाची जर धन दौलत असेल तर नातवाला वारसा हक्काने भेटायला पाहिजे. वडिलाचे असेल तर ते वडिलावर आणून द्यायचं की नाही? लोक म्हणतात मी वडिलाचं पण घेतलं कुभांडाने आणि आजोबाचं पण घेतलं, हे कसं आशीर्वाद देतील? नाही होणार हो आशीर्वाद. कसा देव आशीर्वाद देईल? ज्याला देव नाही म्हणतो त्याला शेवटपर्यंत नाहीच म्हणतो. म्हणून आमच्या मुलांना हा आशीर्वाद द्या की ते देवाला ओळखतील. आणि एकदा आम्ही देवाला ओळखलं ना की देवाला ओळखल्यानंतर देव वचनदत्त भूमी देतो आणि ती पिढ्यानपिढ्यासाठी देतो. आणि म्हणून अर्धा गुंठाने 1 गुंठाने 1 फूट. परवा दिवशी एक प्रकरण ऐकलं, एका फुटासाठी 2 भावांनी भांडणं केली. 1च फूट. काही महिन्यापूर्वी एक आर्टिकल वाचलं, एका भावाला जमीन भेटली. बघा परत सांगतो, परत ऐका, माणसं कशी आहेत. ह्या त्या भावाला इथून पर्यंत जमीन भेटली इथपर्यंत, आणि दुसऱ्याला जी भेटली सुशील बसले तिथपासून इथपर्यंत भेटली. आता ह्याने करायचं काय? काय करायचं? त्या भावाने शानपणा केला ज्याला एवढी भेटली. ह्याला आधी सुंदर इमारत बांधू दिली, उंच उंच टोलेजंग मस्त इमारत रोड साईडला, एकदम मस्त इमारत त्याने बांधली. आणि ह्याने त्या पुढच्या भिंतीला आहे ना त्याच्या जागेत आलेल्या 3 फुटाच्या 2 फुटाच्या त्याने नुसतीच 1 विटेची भिंत बांधली. ह्याच्याकडे जायला रस्ताच नाही त्याच्या बिल्डिंगला. कठीणता आहे. आमच्या मुलांना देवाचे आशीर्वाद द्या. पैसे तर ते कमवतील कारण आम्ही त्यांना त्यासाठी सक्षम करतो ना. आणि जर ते देव त्यांना भेटला तर देव त्यांना आशीर्वाद देतो, देवाची कृपा प्राप्त होते, देवाचं साह्य प्राप्त होतं. देव देवाच्या मुलांना कधी सोडत नाही. उलट शास्त्र म्हणतं मी नीतिमानाच्या लेकरांना भिकेस लागलेलं अनाथा भिकेस लागलं मी कधी पाहिलं नाही. तरुण सिंहासही वाण पडते परंतु देवाच्या सेवकास कुठल्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. आता या दुसऱ्या माणसाकडे लुक शुभवर्तमानातलं. लुक शुभवर्तमान याचा 9वा अध्याय. हा जो दुसरा माणूस आहे याचं नाव नाही परंतु ह्या माणसाविषयी फार आनंदाची गोष्ट आहे. ह्याला ह्याच्या मुलाची अडचण समजते, ह्याला ह्याच्या आपल्या मुलाची कमतरता माहीत आहे, ह्याला आपला मुलगा कुठल्या अवस्थेत चालले माहीत आहे. वडिलांनो
आम्ही किती बिझी असो, आमच्या मुलांची गरज, कमतरता आणि अडचण आम्हाला माहीत असायला हवी. त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष नाही करू शकत. म्हणून स्तोत्र 127 मध्ये म्हटलंय, मूल हे परमेश्वरापासून प्राप्त झालेली देणगी आहे. पोटचे फळ हे देवाने दिलेलं धन आहे. आमची मुलं धन आहेत. हे धन वाढवणं गरजेचं आहे. धन सर्वांगीण वाढायला पाहिजे हो. बरोबर आहे ना? देव सर्वांगीण. आणि आम्हाला दिलेलं धन जीव, आत्मा आणि शरीर याने दिलेलं आहे. आम्ही जीवावरती आणि त्याच्या शरीरावर खूप काम करतो. आत्म्यावरती काम करतो का? मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर काय लाभ? वडिलांनो, आम्ही आमच्या मुलांसाठी सगळं जग मिळवलं पण त्याच्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ घडेल? ह्या वडिलाला आपल्या मुलाची परिस्थिती माहीत आहे. तो येशूकडे आला. तो म्हणतो येशूशिवाय पर्याय नाही. दुसऱ्या शुभवर्तमानात लिहिलेलं आहे, त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या आणि मग तो येशूकडे आला. इथं तो येशूकडे आला. येशूकडे येत असताना लुकरू शुभ दुसऱ्या दिवशी, म्हणजे हा येशूकडे आदल्या दिवशी आला. आदल्या दिवशी आल्यानंतर येशू आणि त्याचे 3 शिष्य रूपांतराच्या डोंगरावर गेलेले आहेत. रूपांतराच्या डोंगरावर ते जवळजवळ 1 दिवस राहिलेत आणि हा आपल्या मुलाला घेऊन आला की ज्याला अशुद्ध आत्मा लागलेला आहे त्याचा अशुद्ध आत्मा निघावा. प्रेषितांना तो काय काढता आला नाही. सगळ्यांनाच अशुद्ध आत्मा काढता येतो असं नाही. अशुद्ध आत्मा काढता येण्यासाठी आमचं आणि देवाचं वैयक्तिक नातं असणं फार गरजेचं आहे. पाळक आहे आणि डिग्री आहे म्हणून देव अशुद्ध आत्मे निघत नाहीत. माझं आणि देवाचं वैयक्तिक नातं असणं गरजेचं आहे. एकदा एका चर्चमध्ये अशुद्ध आत्मा लागलेली व्यक्ती आली आणि जी अशुद्ध आत्मा लागलेली व्यक्ती आल्यानंतर चर्चमध्ये कुणीच नव्हतं आणि त्यावेळेस एक जण त्या ठिकाणी होता आणि सेवा करणारा हा माणूस, त्याला असं वाटलं की आपण पण अशुद्ध आत्मा काढू शकतो. कसा? ॲक्टिंगने. सध्या ॲक्टिंगचं फार प्रस्त आहे ख्रिस्ती जगात. बघा, संत पावलाला किती बॉडीगार्ड होते? आजचा शब्द काय नाही, काय म्हणता बॉडीगार्डला रे सध्या? बाउन्सर. किती बाउन्सर होते? संत पावला किती बाउन्सर होते? अहो, आज चर्च पाळकाच्या मागे किती बाउन्सर त्याच्यावर ठरवतात की हा पाळक किती चांगला आहे. आम्ही देवाचं काम करतो, आम्हाला बाउन्सरची गरज आहे का हो? बरं, त्याने आपली ॲक्टिंग केली, त्याला काहीतरी माहिती होतं कोणतरी अशा प्रकारे अशुद्ध आत्मा काढतंय आणि मग ते लोक बसलेले आणि बसल्यानंतर मग त्या घरच्यांनी सांगितलं हे असं करतो, तसं करतो, हे करतोय आणि मग ते म्हणताना म्हणायचं येशूच्या नावाने सांगतो निघ, आणि ते म्हणायचं नाही निघत. येशूच्या नावाने सांगतो निघ, ते म्हणते नाही निघत. 3दा झालं. चर्चमधला दुसरा एक साहेब तो म्हणाला थांबा तलवार आणतो. बायबल घेऊन गडी उभा राहिला आणि बायबल घेऊन उभा राहिल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली आणि ते फक्त शांत झालं आणि त्यांना पाठवून दिलं. आम्ही ज्यावेळेस येतो अशुद्ध आत्मा जर आहे तर तो काढण्यासाठी देवासंगती आमचं रोजचं नातं असायला हवं. कधी कधी लोकांनी चुकीचा अर्थ, येशू ख्रिस्त म्हणला ना असली जात उपवास आणि प्रार्थनेशिवाय निघत नाही. लोकांना असं वाटतं ज्या दिवशी भूत येतंय ना किंवा अशुद्ध आत्मा येतो त्याच दिवशी उपवास प्रार्थना करायचा. अजिबात नाही. आमचं रोजचं देवासंगतीचं नातं हे ठरवतं की ते अशुद्ध आत्मा निघू शकतो की नाही. चर्चमध्ये काय माहिती, जानेवारीच्या पहिल्या शुक्रवारी एक बाई आली ओरडत. मी इथं बसलो तर बरेच जण बसले होते, काम चाललं होतं थोडंसं, आणि ती आल्यानंतर ती ओरडत आली. अजून प्रार्थना व्हायची होती, पहिला शुक्रवार होता, काही जण साक्षीदार आहे तिकडं. मी एकच सांगताना सांगितलं माझं काम चाललंय, तो कोपऱ्यात बस नंतर बघू, आणि मी माझं काम करत राहिलो. मी पुन्हा त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी पुढच्या झाल्या नाहीत. ते शांत बसून राहिलो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रेषितांना काही भूत काढता आला नाही. आणि हा वडील आपल्या मुलाचा अशुद्ध आत्मा निघावा म्हणून येशूची 1 दिवस वाट पाहतो. म्हणून ते दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस त्याने वाट पाहिली. आमच्या मुलांचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही स्वतः स्वकष्टाने देवाकडे किती वाट पाहतो.
पहिली महत्त्वाची गोष्ट आमच्या मुलांच्या गरजा समजायला पाहिजे. ह्या वडिलाला आपल्या मुलाची गरज समजली, अडचण समजली. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्याने येशूची वाट पाहिली. आम्ही आमच्या मुलांसाठी येशूकडे वाट पाहतो का? का म्हणतो जाऊ दे, देवाचा नियम सोड, जगाचा नियम घेऊयात. जगाचा नियम चांगला आहे, साधा आणि सोपा आहे. मोठ्या रस्त्याने जाणारे पुष्कळ आहेत, अरुंद रस्त्याने जाणारे थोडे आहेत. अरुंद रस्ता देवाचा आहे, मोठा रस्ता नाशाकडे घेऊन जाणार. मी नाही बोललो है ना, नाशाकडे घेऊन जाणार आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा वडील म्हणतो नाही मी येशूची वाट पाहिल. आम्ही येशूची वाट पाहतो का आमच्या मुलांचं कल्याण करण्यासाठी? स्तोत्रकर्ता स्तोत्रामध्ये म्हणतो ज्याप्रमाणे दासाचे डोळे आपल्या धनीच्या हाताकडे असतात, ज्याप्रमाणे दासाचे डोळे आपल्या धनीच्या हाताकडे असतात, त्याप्रमाणे हे देवा तू आमचं कल्याण करीपर्यंत आम्ही तुझ्याकडे पाहत राहू. प्रिय बंधू आणि विशेष करून वडिलांनो, आम्ही आमच्या मुलांचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही देवाकडे शेवटपर्यंत पाहत राहतो का मधले मार्ग आपण शोधायला सुरुवात करतो? एक भयंकर उदाहरण, सुनेचं आणि सासूचं जमत नाही. सुनेचं आणि सासूचं जमत नाही. कुठं जमतं? सगळ्यांचं 100% नाही जमत. ही सासू उठली म्हणली माझ्या सुनेने माझं ऐकावं म्हणून तिने जाऊन चिटूक केलं. ख्रिस्ती सांगतोय, विधर्मी सांगत नाही. चिटूक, जादूटोणा, मंत्रतंत्र, छाछू, पुडी चार, पुडी दे, सुपारी चार, कत्ता चार, जेवणात चार, उच्चार. माझ्याकडे फार सुंदर आर्टिकल आहे. आई वडिलांना जर कोणाला पाहायचं इंग्लिशमध्ये निश्चित वाचा. हायकोर्टाच्या जजने लिहिलेलं आहे, खूप सुंदर आहे. मुलगा आपला आहे, सून आपली नाही. मुलाचा आणि सुनेचा प्रॉब्लेम त्या दोघांचा आहे, तो आपला नाही आहे. त्यांना त्यांचं सोडवू द्यात. 8 का 9 कलम आहेत. तो म्हणतो तर समाज नीट राहील. ह्या बापाला आपल्या मुलासाठी तो येशूची वाट पाहतो. आम्ही आमच्या मुलांना कुठं घेऊन येतो? येशूच्या चरणाकडे घेऊन येतो का आम्ही म्हणतो अरे नाही फक्त ख्रिसमसला आला तरी चालेल, ज्यावेळेस तुझा सत्कार करायचा त्यावेळेस आला तरी चालेल, ज्यावेळेस तुझं नाव चर्च मधले घेतलं जाणार त्यावेळेस आला तरी चालेल, बाकीच्या वेळेस नाही आला तरी चालेल. मग आम्ही आमची मुलं कशी तयार करतो हे आम्ही शोधायला पाहिजे. हा वडील घेऊन आला येशूकडे आणि येशूकडे आल्यानंतर त्याने वडिलांनी विनंती करून तो मोठ्याने म्हणतो, तो गपचूप म्हणत नाही, मोठ्या म्हणतो माझ्या मुलावर कृपादृष्टी करा. वडिलांनो, जर आम्ही आमच्या मुलांसाठी देवाकडे एकांतात रडलो तर ती मोठी झाल्यानंतर आम्हाला समाजाच्या समोर रडावं लागणार नाही. आणि जर आम्ही देवाकडे त्यांच्यासाठी एकांतात रडत नाही तर ती मोठी झाल्यानंतर आम्हाला निश्चित समाजाच्या समोर रडावं लागेल, किंबहुना कोणाला तरी त्यासाठी प्रार्थना करायला लावण्यासाठी तरी रडावं लागेल. आमच्या मुलांसाठी रडा. येशूने एक सुंदर वाक्य हे सांगितलं उदाहरण. येशू वधस्तंभ घेऊन वाहत होता आणि यरुशलेमच्या कन्या आल्या आणि येशू ज्यावेळेस पडला त्यावेळेस ते येशू रडत होता. आणि येशू म्हणतो यरुशलेमेच्या कल्याणनो तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तुम्ही आपल्या बारामतीच्या वडिलांनो. आता येशूसाठी आम्ही खूप रडलो हो, खूप रडलो. मी देवासाठी करतो, मी देवासाठी करतो, मी करतो की नाही खरंच देवाला माहिती, करतो की नाही खरंच देवाला माहिती. कधी कधी मनुष्य मुलामा दाखवतो आणि भलतंच करतो. आज देव म्हणतो आपल्या मुलाबाळांसाठी रडा, ते ख्रिस्तात वाढावेत. त्या वडिलासारखी हाक मारा, कृपा कर माझ्या मुलावरती. आणि देवाला कुठलीही वेळ अशक्य नाही. देव कुठल्याही वेळेला चिन्ह करून आणि चमत्कार करून आपल्या लेकरांचं जीवन सावरू शकतो, परंतु आम्ही त्यासाठी देवाकडे लीन आणि नम्र होणं गरजेचंच आहे. हा वडील झाला आणि येशू म्हणला त्याला माझ्याकडे घेऊन या. येशूने त्याला धमकावलं, तो बरा झाला आणि येशू त्या मुलाला घेऊन आपल्या संगती गेला. काय झालं? येशूने परत त्याला वडिलाकडे सुपूर्त केलं. आम्ही आमची मुलं देवाकडे घेऊन गेलो ना, देव तो नीट करून पुन्हा आमच्याकडे देईल आणि ती नंतर आमच्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त आशीर्वादाची ठरतील. कारण की देव
कुटुंब बांधण्यात, कुटुंब नीट करण्यात, कुटुंब स्थिर करण्यात, कुटुंब वाढवण्यात, कुटुंबामध्ये प्रीती करण्यामध्ये आमचा देव इंटरेस्टेड आहे आणि देवाला ते आवडतं. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज बापवारच्या दिवशी आम्ही अब्रामासारखा आमच्या पुढच्या पिढींसाठी वारसा देणार आहोत का वचनदत्त भूमीचा? कारण त्यासाठी देवाचं ऐकायला पाहिजे. आम्ही देवाचं ऐकतो का? दरिद्री लाजार आणि श्रीमंत मनुष्य. श्रीमंत माणसाकडे सगळं होतं, पण त्याच्याकडे काही नव्हतं, स्वर्ग नव्हता. बरोबर आहे ना? दरिद्री लाजाराकडे जगात असताना काय नव्हतं, परंतु देव होता. ह्याचा अर्थ हा नाही सगळे दरिद्री स्वर्गात जातील. ज्याचं तारण होतं तो स्वर्गात जाणार, मग श्रीमंत असो की गरीब असो. आम्ही आमच्या मुलांना आत्मिक श्रीमंत करत आहोत का भौतिक श्रीमंत करत आहोत? आम्ही आमच्या मुलांना आत्मिकतेमध्ये वाढवत आहोत का भौतिकतेत वाढवत आहोत? भौतिकता एक दिवस लायास जाईल, कारण की इब्री लोकास पत्रामध्ये त्याचा लेखक लिहिताना असं म्हणतो, जे सर्व दृश्य आहे ते एक दिवस संपुष्टात येईल, जे अदृश्य आहे ते चिरंतकालिक किंवा निरंतकालासाठी स्थिर स्थापलेलं आहे. आम्ही काय देत आहोत? फादर्स डेच्या दिवशी एक तर वडील मुलांसाठी आशीर्वाद होऊ शकतात, नाहीतर शाप होऊ शकतात. आहे का शास्त्रात कोणी शाप झालेला किंवा शिक्षा दिलेला पिढ्यानपिढ्यांना? आहे ना. एक माणूस आहे, त्याचं नाव आहे दावीद. आहे का? दुसऱ्या शमूएलाच्या पुस्तकात वृत्तांत आहे. दाविदाकडनं बेतशेबेचं पाप झालं आणि मग ते पाप झाल्यानंतर मग त्याने तिचा नवरा, काय त्याचं नाव, काय नाव, उरिया हित्ती, त्याला बोलवलं. व्हेरी गुड. उरिया हित्ती त्याला बोलवलं आणि उरिया हित्तीला बोलवून तर सांगितलं आपल्या घरी जा, कारण ते निरोप पाठवला, मी गरोदर आहे. तो म्हणतो तू घरी जा, आणि उरिया हित्ती म्हणतो गेलाच नाही, तिथंच झोपला राजाच्या महालात एका कोपऱ्यात. आणि तो म्हणतो असं का केलं? तो म्हणतो कारण की आपलं ठरलेलं आहे, ज्या वेळेस मनुष्य युद्धाला जातो त्यावेळेस जवळजवळ ती जी स्त्री आहे तिने आपला नवरा, आपण आता विधवा झालो, हे जीवन तिने जगायचं आहे. आणि म्हणून मी घरी जाऊ शकत नाही, कारण माझे सगळे भाऊबंद हे युद्धावरती आहे, तर मी माझ्या घरी जायचं बरोबर नाही. म्हणून मी इथं झोपलो. आणि उरिया हित्तीकडे पत्र पाठवलं आणि सांगितलं त्याला तोंडाशी द्या, हा मरल हे बघा. आणि त्या शास्त्रपाठ लिहिलेलं आहे. आणि तो म्हणतो असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं ते झालं. नाथान संदेश सगळं सांगतो. म्हणतो कोण आहे? तो म्हणतो दाविदा तूच आहे का? तू उरिया हित्तीला मारून टाकलास, त्याचा खून केलास. त्या ठिकाणी देवाचा वार्तालाप खुनाविषय आहे. खुनाविषय आहे. तू त्याचा खून केलास. तिचा तो एकुलताच होता, एकुलता एकच होता. तुझ्याकडे पुष्कळ पुरुष होते पुढे जाण्यासाठी, तू ह्यालाच पाठवलंस, तू ह्याला मारलंस, त्याचा खून केलास. आणि म्हणून ऐक, दाविदाविषयी शास्त्र म्हणतं हा देवाच्या मनासारखा. बरोबर ना? म्हणजे जसा तो विचार करतो ना तसा देव विचार करेल. इतकी दोघांमध्ये साधर्म्य. मग अशा आपण गीत गायला, त्या गीतात म्हणलं ना, केवळ आम्ही व्यक्तिमत्वाने वेगळे आहोत हे दिसतं, पण आपण एक दावीद व्यक्तिमत्वाने वेगळा होता, परंतु त्याचे आणि देवाचे विचार सारखे होते. पण ज्यावेळेस त्याच्याकडनं हे घडलं, अशा दाविदाला देव म्हणतो, दाविदा लक्ष ठेव, तुझ्या घरातून तलवार कधी जाणार नाही. आणि ती तलवार दाविदाच्या घरामध्ये वर्षानुवर्ष, शतकं आणि शतकं राहिली, कारण की देव म्हणाला तू जे केलंस ते चूक आहे. आम्ही आमच्या पुढच्या पिढीला देवाचा आशीर्वाद अब्रामासारखा देणार का आम्ही तलवार देणार? आम्ही पुढच्या पिढीला देवाचं प्रसन्न मुख देणार का आमच्या पुढच्या पिढीला आम्ही देवाचा शाप देणार? आम्ही पुढच्या पिढीला देवाची कृपा देणार का पुढच्या पिढीला आम्ही देवाची शिक्षा देणार? वडिलांनो लक्षात ठेवा, आमची एखादी चुकीची गोष्ट की जी पवित्र शास्त्राला धरून नाही, एखादी गोष्ट जी पवित्र जग त्याला मान्यता देत असेल, गॉड डझंट केअर. गॉड डझंट केअर. जग त्याला होय म्हणत असेल, आम्ही नियमात बसवलं. देवाचे नियम वेगळे आणि जगाचे नियम वेगळे. एक उदाहरण विचारतो.
एखादा वर्गामध्ये हुशार मुलगा आहे, त्याची मैत्री कोणासंगती होते? हुशार मुलासंगती. एखादी सुंदर मुलगी आहे, तिची मैत्रीण कोण असते? कुरूप. हा, सुंदर. त्या दोघे सुंदर असेल तर मैत्री घडते. एखादा मुलगा खेळामध्ये स्पोर्ट्समन आहे किंवा तो स्पोर्ट्समन आहे, त्याची मैत्री कोणाशी होते? स्पोर्ट्समन संगतीच होईल, तो कुठल्यातलं असेल. लबाडाची मैत्री कोणाशी होती? खोटाड्याची मैत्री कोणाशी होती? कोणाशी होती? बोलावं माहित आहे. फसवणूक करणाऱ्याची मैत्री कोणाशी होती? नैतिकता ढाळलेल्या माणसाची मैत्री कोणाशी होती? हो, ह्या सगळ्यांना देवाच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी कृपा आहे. इथं आल्यानंतर सगळं मिटतं, पण इथं येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही सांभाळायला पाहिला. आमचा मित्र कोण? मला अजून आठवतं, 9वी मध्ये होतो आणि बाळासाहेबांना माहिती आहे, अजून दौंडचे जे 2-4 आहे, गोवा गल्ली नावाचं एक ठिकाण आहे. आणि गोवा गल्लीतून मी माझा मित्र येत होतो. कोणीतरी माझ्या पप्पांना सांगितलं, तुझा मित्र गोवा गल्लीतून येत होता. आणि पप्पा ड्युटी करून नुकतेच कुठेतरी फिरून संध्याकाळी आले होते किंवा चर्चला जाऊन आले असेल कुठेतरी. आणि मी यायला आणि पप्पा यायला सांगतेस. माझ्या पप्पाने उभ्या आयुष्यात माझ्या खांद्यावर कधी हात ठेवला नव्हता, त्याच्यानंतर पण ठेवला नाही. आणि त्या दिवशी काय झालं कोणासो, एकदम आले, खांद्यावर हातबीत ठेवला. मी म्हणलो, राजे नवीनच आहे, हे नवीनच आहे. खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या लक्षात आलं की वाजबीस काही येत नाही दारूचा. मग मला विचारलं, गोवा गल्लीत कोण राहतो? म्हणलं 2-2, 3-3 मित्र आहेत पप्पा. मी 2 दिवसांनी विचारलं, तुम्हाला कोणी सांगितलं मी गोवा गल्लीत होतो? नाही रे, तो माझा मित्र तिथं राहतो ना कामातला, त्यांनी सांगितलं. मी अंदाज केला. त्याच्यानंतर परत कधी खांद्यावर त्यांनी हात ठेवला नाही. त्याच्यानंतर ठरवलं, पण त्यांनी मला तपासलं, माझा मुलगा काय करतो. दारुड्या संगती राहिले तर लोक दारुडाच म्हणतील. आणि म्हणून सांभाळा, आम्ही कोणासंगती राहतो. आम्ही ज्याच्या संगती राहतो त्याचे गुण आमच्या लेकरांमध्ये येऊ नये म्हणून आम्ही सांभाळायला पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, शास्त्र स्पष्टपणे सांगतं की आमच्या मुलांना सार्वकालिकतेकडे नेण्यासाठी पहिली जबाबदारी वडिलांची आहे. आया तर आहेतच, पहिली जबाबदारी आहे. काही वर्षानंतर अंतःकरणावर छातीवर असा हात ठेवून आमच्या मुलांनी म्हटलं पाहिजे, माय डॅडी इज द बेस्ट डॅडी. काही वर्षानंतर मुलांनी आम्हाला हे म्हणायला नको, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. शेवटचं एक उदाहरण सांगतो मग थांबतो. एक पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव स्तुती सामर्थ्य. या पुस्तक इंग्लिश ते पॉवर इन प्रेस. ह्या पुस्तकामध्ये एक सुंदर जिवंत साक्ष, मला वाटतं आफ्रिका खंडातले. आणि तो लेखक जो आहे तो एका मुलाला भेटायला गेले. पालक होते आणि ॲक्सिडेंटमध्ये त्या मुलाचे आई वडील दोघं वारले. आणि त्यानंतर पाळक साहेब त्या मुलाला भेटायला गेले आणि त्या मुलाशी बोलत होते. त्याला बोलताना म्हणाले, बाळा कसं काय, काळजी करू नकोस, देव तुझ्या संगती आहे. आणि मग बरंच संभाषण झालं. आणि झाल्यानंतर आता त्याला थोडंसं मुलाला फ्री करण्यासाठी त्या पालकांनी एक प्रश्न विचारला, तुझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता. वडिलांना असं वाटलं मी जन्म घेतला, मामा बोललो, हे बोललो. आणि तो मुलगा म्हणताना म्हणला, ज्या दिवशी माझ्या आई वडिलांचा ॲक्सिडेंट झाला तो दिवस माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा दिवस आहे. आमच्या मुलांनी आमच्याविषयी असं म्हणू नये. उभा राहूयात, प्रार्थना करू. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद आणि सुवंद्य परात्पर म्हणून आजच्या उपासनेचा समारोप करूयात. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आमचा प्रेमळ आणि जिवंत देवबाप आहेस. आम्ही सर्व गौरव आणि सन्मान तुला देतो. वडील म्हणून तू आमचा मार्गदर्शक आहेस, त्यासाठी तुझ्या नावाला उंचावतो. प्रभू, अब्रामाने तुझ्या अनेक पिढ्यांसाठी पुढ्या प्रभू देवा तुझा वारसा आणि वचनदत्त भूमीचा आणि तुझ्या कृपेचा आशीर्वाद दिला. तोच अनुग्रह प्रत्येक विवाहित पुरुषावर तू होत. त्याचप्रमाणे आमची प्रार्थना आहे परमेश्वरा, त्या लुकृष शुभवर्तमानातला भूतग्रस्त मुलाच्या वडिलांसारखी कृपा तू दे. आमच्या मुलांच्या गरजा आमच्या लक्षात याव्यात. आमच्या मुलांच्या परिस्थिती आम्ही तुझ्याकडे घेऊन याव्यात. तुझी वाट पाहावी, तुझ्याकडे प्रार्थना करावी, यासाठी की तू चमत्कार करून गोष्टी नीट करणारा देव आहेस.
आणि म्हणून प्रभुदेवा आम्ही तुला म्हणतो की हा अनुग्रह आमच्यावरती होत. आमच्या लेकरांनी काही वर्षानंतर म्हणायला हवं, देवाने आम्हाला दिलेले वडील हे सर्वात चांगले आहेत, त्यांची जागा दुसरा कोणी घेऊ शकत नाही. तशा प्रकारे आमच्या लेकरांचं संगोपन करण्याचं साह्य, मार्गदर्शन आणि कृपा तू प्रत्येक वडिला दे अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. आमच्या भौतिक जीवनात जे वडील दिलेत त्यासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो, उपकार स्तुती करतो, मान आणि महिमा देतो. त्यांना तू आमच्या जीवनात दिले होते, ते आमच्या जीवनात आहेत, म्हणून तुझ्या नावाला उंचावत आम्ही आमचंही समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पिते, तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋणी आसरून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवजो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर, विशेष करून प्रत्येक विवाहित पुरुषाबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो.